introduction, that is accounts of non-trading concerns, lecture number 2. मागच्या लेक्चर मध्ये आपण थिअरिटिकल पार्ट पूर्ण पाहिला होता आणि एक सिंपल प्रॉब्लेम घेतला होता. आता या लेक्चर मध्ये प्रॉब्लेम नंबर 2. Given below is the receipts and payments account of the Kolhapur Sports Club for the year ended 31st March 2020. Receipts and payments account दिलेलं आहे. डेबिटला receipts, क्रेडिटला payments. ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे ऍडजस्टमेंट दिली असतात. ऍडजस्टमेंट वाचायच्या आणि ज्या आयटमला ऍडजस्टमेंट आहे त्याला टिक करायची. याचा अर्थ म्हणजेच ज्या आयटमला ऍडजस्टमेंट आहे ते आयटम इनर कॉलमला घ्यायचा. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर 2019-20 रुपीज 8,000. यावर्षी सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे 8,000 रुपये. सबस्क्रिप्शन रिसिव्हिंग ऍडव्हान्स फॉर 2020-21 रुपीज 500. पुढच्या वर्षीचे सबस्क्रिप्शन याच वर्षी ऍडव्हान्स मध्ये आलेले आहे 500 रुपये. सॅलरीज आउटस्टँडिंग रुपीज 1,000. प्रीपेड इन्शुरन्स रुपीज 300. 5 नंबर ऍडजस्टमेंट. हाफ ऑफ द एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज्ड अप. हे ऍडजस्टमेंट ज्या ज्या आयटमला त्याला आयटम टिक मारून घ्यायची. 6 नंबर. डिप्रिशिएट बिल्डिंग बाय 2%, फर्निचर बाय 5% and sports equipment by 10%. प्रिपेअर आपल्याला विचारलेला आहे 1 नंबर. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st March 2020 and balance sheet as on that date. Balance sheet as on that date. कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आपल्याला विचारलेला आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2020 आणि बॅलन्स शीट ऍज ऑन 31st March 2020. रिसीट अँड पेमेंट अकाउंट. आता रिसीट वरून आपण घेऊ. 2 एंट्रन्स फीज. एंट्रन्स फी म्हणजे प्रवेश फी हे आपलं इन्कम आहे म्हणून इन्कमला बाय एंट्रन्स फीज. ऍडजस्टमेंट असल्यामुळे इनर कॉलम 20,000. देन नेक्स्ट आयटम डोनेशन फॉर बिल्डिंग. डोनेशन म्हणजे देणगी. बिल्डिंग साठी आपल्याला डोनेशन मिळालेलं आहे. हे डोनेशन फक्त बिल्डिंग साठीच वापरता येतं. जनरल पर्पज साठी वापरता येत नाही. याला म्हणतात स्पेशल डोनेशन. डोनेशन फॉर स्पेशल पर्पज. इट इज युज्ड फॉर दॅट पर्पज ओनली. फक्त त्याच बिल्डिंग साठी वापरता येतं. जनरल वापरता येत नाही म्हणून डोनेशन फॉर बिल्डिंग लायबिलिटी साइडला. डोनेशन फॉर बिल्डिंग ₹2,50,000. ₹2,50,000. दे जनरल डोनेशन. डोनेशन म्हणजे देणगी मिळालेली आहे परंतु जनरल पर्पज आहे म्हणजे कशासाठी आपण वापरू शकतो. बंधन नाही. त्यामुळे इन्कमला बाय जनरल डोनेशन. बाय जनरल डोनेशन. ऍडजस्टमेंट नाही त्याला 30,000. 30,000. दे सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शनची वर्गणी बाय इन्कम आहे सबस्क्रिप्शन. त्याला ऍडजस्टमेंट आहे
इनर कॉलम लागायचं 40,000 by subscription 40,000. Then interest on investment. इन्व्हेस्टमेंट वरती व्याज मिळालेलं आहे ते उत्पन्न आहे म्हणून इन्कम साइडला सबस्क्रिप्शन 3-4 वर्ष सोडून बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 1,000. देन रेंट रिसिव्ड आपल्याला भाडं मिळालेलं म्हणजे उत्पन्न आहे म्हणून इन्कम साइडला बाय रेंट रिसिव्ड 9,000 बाय रेंट रिसिव्ड 9,000. म्हणजे रिसीटचे आयटम एक तर इन्कम साइडला किंवा बॅलन्स शीटच्या लाईफ साइडला येतं. दे आता पेमेंट्स सॅलरीज एक्सपेंडिचरला 2 सॅलरीज ऍडजस्टमेंट आहे इनर कॉलम 20,000 इनर कॉलम 20,000. गार्डनिंग एक्सपेंडिचर 2 गार्डनिंग टू गार्डनिंग 3,000 3,000. देन बिल्डिंग हे असेट आहे म्हणून बिल्डिंग साइडला असेट साइडला बिल्डिंग त्याला ऍडजस्टमेंट आहे इनर कॉलम 2 लाख इनर कॉलम 2 लाख. नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर आहे एक्सपेंडिचरला 2 प्रिंटिंग and stationery to printing and stationery rupees 2,000. Then furniture is the asset. Balance sheet asset side la furniture inner column furniture inner column 40,000 then telephone charges expenditure la 2 telephone charges telephone charges 4,000 Then next item sports equipment asset for sports equipment asset side la sports equipment inner column 30,000 inner column 30,000. Then insurance expenditure la 2 insurance inner column 1,000 then investment is the asset investment 40,000 investment adjustment ने outer column 40,000 by balance means receipt and payments are closing balance म्हणजे cash in hand
असेट साईडला कॅश इन हँड, कॅश इन हँड 10,000, कॅश इन हँड 10,000. अशा रीतीने पेमेंटचे आयटम एक्सपेंडिचर साईडला किंवा बॅलन्स शीटच्या असेट साईडला, बॅलन्स शीटच्या असेट साईडला जातं. रिसिप्टचे आयटम इन्कम साईडला किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, आणि पेमेंटचे आयटम एक्सपेंडिचरला किंवा बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आता ऍडजस्टमेंट होतो. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर 2019-20 रुपीज 8,000. सबस्क्रिप्शन हे आपलं उत्पन्न आहे, सबस्क्रिप्शन आपलं उत्पन्न आहे, आणि 8,000 रुपये या वर्षीचे सबस्क्रिप्शन येणं आहे. म्हणजे हे या वर्षीचं उत्पन्न आहे, म्हणून सबस्क्रिप्शन मध्ये ऍड, सबस्क्रिप्शन मध्ये ऍड आउटस्टँडिंग 8,000, ऍड आउटस्टँडिंग 8,000. आणि इन्कम, सबस्क्रिप्शन हे इन्कम आहे, येणं आहे, म्हणजेच आपलं असेट आहे, आपल्याला येणं म्हणजे आपलं असेट आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 8,000, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 8,000. देन सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स ₹500. सबस्क्रिप्शनची वर्गणी हे आपलं इन्कम आहे, पुढच्या वर्षीची वर्गणी या वर्षी ऍडव्हान्स मध्ये आलेली आहे, म्हणजेच हे उत्पन्न पुढच्या वर्षीचं, या वर्षीचं नाही. या वर्षीचं नसल्यामुळं, परंतु सबस्क्रिप्शन ते इन्क्लूड असतात, या वर्षीचं उत्पन्न नसल्यामुळं सबस्क्रिप्शन मधून लेस रिसिव्ड इन ऍडव्हान्स, रिसिव्ड इन ऍडव्हान्स ₹500, रिसिव्ड इन ऍडव्हान्स ₹500. आता हे सबस्क्रिप्शन पुढच्या वर्षीचं उत्पन्न असल्यामुळे आपण इन्कम मधून लेस केलं, परंतु हे ऍडव्हान्स आल्यामुळं हे आपली लायबिलिटी, आपलं देणं आहे, त्यामुळं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स ₹500, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स ₹500. देन सॅलरीज आउटस्टँडिंग ₹1,000. सॅलरी आपला एक्सपेंडिचर आहे, 1,000 रुपये आउटस्टँडिंग आहे, देणं आहे, परंतु खर्च याच वर्षीचा आहे, त्यामुळं सॅलरीमध्ये ऍड आउटस्टँडिंग 1,000, ऍड आउटस्टँडिंग 1,000. आता 1,000 रुपये खर्च आपण केलाय, या वर्षीचा खर्च असल्यामुळं सॅलरीमध्ये ऍड, आणि 1,000 रुपये आपलं देणं आहे, इट्स अवर लायबिलिटी, म्हणून लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग सॅलरी ₹1,000. दे प्रीपेड इन्शुरन्स ₹300, प्रीपेड इन्शुरन्स ₹300. इन्शुरन्स इज द एक्सपेंडिचर, प्री मीन्स पेड इन ऍडव्हान्स. या इन्शुरन्स हा पुढच्या वर्षीचा खर्च आहे, या वर्षी ऍडव्हान्स दिले आपण, या वर्षीचा खर्च नाही, म्हणून इन्शुरन्स मधून लेस प्रीपेड 300. आणि या वर्षी पुढच्या वर्षीचा खर्च आपण ऍडव्हान्स दिलाय, पुढच्या वर्षी खर्च आपण ऍडव्हान्स दिलाय, म्हणजेच पेड इन ऍडव्हान्स ते आपलं असेट आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्रीपेड इन्शुरन्स, प्रीपेड
insurance rupees 300. Prepaid insurance rupees 300. Prepaid insurance rupees 300. Then half of the entrance fees are to be capitalized. Half of the entrance fees are to be capitalized. Entrance fee म्हणजे प्रवेश फी, यापैकी 50% रक्कम, हाफ म्हणजे 50% रक्कम कॅपिटलाइज करायचं आहे, म्हणजे which is transfer to capital fund. which is transfer to capital fund म्हणजे ठराविक गोष्टीचाच वापर जातो. एंट्रन्स फी मधून लेस कॅपिटलाइज, हाफ मीन्स 10,000. कॅपिटलाइज मीन्स ट्रान्सफर टू कॅपिटल फंड, आणि कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचं. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल फंड, अंडर दॅट ओपनिंग बॅलन्स. आता याच वेळेला ही फर्म स्थापन झाल्यामुळं, नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन स्थापन झाल्यामुळं ओपनिंग बॅलन्स कॅपिटल फंडचा नील, आणि एंट्रन्स फीज कॅपिटलाइज केलेला आहे 10,000 ऍड. एंट्रन्स फीज कॅपिटलाइज, 10,000. Entrance fees capitalized 10,000. Then depreciate furniture by 2%. Depreciate furniture by 2%. Furniture मधून depreciate building by 2%. Depreciate building by 2%. Building मधून less depreciation 2%, 4,000. 2%, 4,000. Depreciation loss expenditure ला 2. Depreciation on building 4,000. Building 4,000. Then furniture by 5%. फर्निचर मधून लेस डिप्रिशिएशन 5%. 5% means 2,000. 5% means 2,000. Depreciation is the loss expenditure ला. 2 depreciation on building लिहिलेले आपण तिथं. फर्निचर 2,000. Furniture 2,000. And sports equipment by 10%. Sports equipment 30,000. Sports equipment मधून less depreciation 10% means 3,000. आणि expenditure ला to depreciation on sports equipment 3,000. Prepare income and expenditure account for the year ended 31st March 2020 and balance sheet as on that date. अशा रीतीने रिसीट साइडचे आयटम इन्कमला आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला ट्रान्सफर करून घ्यायचे. पेमेंट साइडचे आयटम एक्सपेंडिचरला किंवा बॅलन्स शीटच्या असेटला ट्रान्सफर करून घ्यायचे. ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली माहिती वाचायची, म्हणजे ऍडजस्टमेंट वाचायचे, त्याचे इफेक्ट द्यायचे. इफेक्ट दिल्यानंतर इनरच्या आउटरला घेत बसायचं नाही, हे आपण काम नंतर करू शकतो. कारण प्रत्येक ऍडजस्टमेंटला 2 इफेक्ट असतात. एक इफेक्ट देऊन इनरच्या आउटरला घेऊन दुसरा इफेक्ट आपल्या हातून चुकून विसरून जायची शक्यता असते. त्यामुळे हे काम आपण नंतर करू शकतो. त्यामुळे पहिल्यांदा इफेक्ट द्यायचं आणि पूर्ण आपला प्रॉब्लेम सोडून झाल्यानंतर
मग इनरच्या आउटरला घ्यायचं आणि मग जे पाहिजे आपल्याला ते काढायचं. आता परत एकदा रिसिट अँड पेमेंट दिलेलं आपल्याला. रिसिट्स एंट्रन्स फीज इन्कमला बाय एंट्रन्स फी 20,000. डोनेशन फॉर बिल्डिंग, डोनेशन इज रिसीव्ड फॉर स्पेशल पर्पज विच इज युजड फॉर बिल्डिंग ओनली. त्यामुळं बिल्डिंग शिवाय दुसरा युज करू शकत नाही. त्यामुळं बॅलन्स शीटच्या राईट साईडला डोनेशन फॉर बिल्डिंग 2,50,000. जनरल डोनेशन, डोनेशन जी देणगी आलेली आहे परंतु त्याला कुठलीही अट नाही, ते इन्कमला बाय जनरल डोनेशन 30,000. सबस्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन हे आपले इन्कम आहे, वर्गणी, म्हणून इन्कम साईडला बाय सबस्क्रिप्शन ऍडजस्टमेंट आहे. इनर कॉलम 40,000. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट गुंतवणुकीवरती व्याज मिळालेलं आहे ते आपलं इन्कम आहे म्हणून इन्कमला बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 1,000. रेंट रिसिव्ड, भाडं मिळालेलं आहे, उत्पन्न आहे म्हणून इन्कमला बाय रेंट रिसिव्ड 9,000. रिसिव्ह साइड कंप्लीट झाली. देन पेमेंट साइड सॅलरीज एक्सपेंडिचर 2 सॅलरीज 20,000. गार्डनिंग एक्सपेंडिचरला 2 गार्डनिंग 3,000. बिल्डिंग बॅलन्स शीटच्या असेट साइडला बिल्डिंग इनर कॉलम 2,000 त्याला ऍडजस्टमेंट आहे. देन प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर, एक्सपेंडिचरला 2 प्रिंटिंग अँड स्टेशनरी 2,000. फर्निचर असेट आहे बॅलन्स शीटच्या असेट साइडला फर्निचर इनर कॉलम 40,000. टेलिफोन चार्जेस एक्सपेंडिचर 2 टेलिफोन चार्जेस 4,000. स्पोर्ट्स इक्विपमेंट असेट आहे बॅलन्स शीटच्या असेट साइडला स्पोर्ट्स इक्विपमेंट 30,000. देन इन्शुरन्स एक्सपेंडिचर, एक्सपेंडिचरला 2 इन्शुरन्स इनर कॉलम 1,000. देन इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट असेट आहे बॅलन्स शीटच्या असेट साइडला इन्व्हेस्टमेंट 40,000. आणि बॅलन्स म्हणजे बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅश इन हँड और कॅश ॲट बँक. आता इथं बाय बॅलन्स कॅश इन हँड म्हणून बॅलन्स शीट असेट साइडला कॅश इन हँड 10,000. अशा रीतीने आयटम ट्रान्सफर झाल्यानंतर ऍडजस्टमेंट ऍडिशनल इन्फॉर्मेशन. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर 2019-20 8,000. सबस्क्रिप्शन आपलं उत्पन्न आहे आणि या वर्षीचे आउटस्टँडिंग, या वर्षीचे येणं आहे 8,000. म्हणून या वर्षीचं उत्पन्न असल्यामुळे सबस्क्रिप्शन मध्ये ऍड आउटस्टँडिंग 8,000, ऍड आउटस्टँडिंग 8,000. या वर्षी उत्पन्न असल्यामुळे ऍड केलं आपण, परंतु उत्पन्न आपल्याला येणं आहे म्हणजे आपलं असेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साइडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 8,000, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 8,000. नेक्स्ट सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स फॉर 2020-21 500. 2020-21 म्हणजे पुढच्या वर्षीचा ऍडव्हान्स आपल्याला आत्ताच आलेला आहे. म्हणजे इन्कम आहे आपलं, परंतु इन्कम या वर्षी नसून पुढच्या वर्षीच आहे. इट इज इन्कम ऑफ नेक्स्ट इयर. त्यामुळं आपण सबस्क्रिप्शन मधून लेस रिसिव्ड इन ऍडव्हान्स 500 आणि पुढच्या वर्षीचं उत्पन्न आपल्याला ऍडव्हान्स आलेलं आहे म्हणजे ते आपलं देण आहे म्हणून बॅलन्स शीटच्या राईट साइडला सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स रुपीज 500. देन सॅलरीज आउटस्टँडिंग ₹1,000. सॅलरीज आउटस्टँडिंग ₹1,000. सॅलरी हा खर्च आहे. या वर्षीचे 1,000 रुपये द्यायचे राहिले सॅलरीचा वापर केलाय परंतु 1,000 रुपये द्यायचे राहिलेले म्हणजे खर्च याच वर्षीचा आहे म्हणून सॅलरीमध्ये ऍड आउटस्टँडिंग 1,000 आणि हे 1,000 सॅलरी आपलं देणं आहे. इट्स आवर लायबिलिटी. बॅलन्स शीटच्या लाईफ साइडला आउटस्टँडिंग सॅलरी 1,000. प्रीपेड इन्शुरन्स ₹300. प्रीपेड इन्शुरन्स ₹300. इन्शुरन्स इज अन एक्सपेंडिचरला परंतु यापैकी 300 रुपये हे पुढच्या वर्षीचा खर्च आहे तो आपण आत्ताच ऍडव्हान्स दिलेला आहे. त्यामुळे खर्च पुढच्या वर्षीचा असल्यामुळं आपण या वर्षीच्या खर्चामधून लेस प्रीपेड 300 आणि खर्च ऍडव्हान्स दिल्यामुळे ते आपला असेट आहे आपल्याला येणं आहे म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साइडला प्रीपेड इन्शुरन्स ₹300. हाफ ऑफ द एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज्ड. एंट्रन्स फी, प्रवेश फी हे आपलं उत्पन्न आहे परंतु त्यापैकी 50% कॅपिटल करायचं. कॅपिटलाइज करायचं मीन्स विच इज ट्रान्सफर टू कॅपिटल फंड. विच इज ट्रान्सफर टू कॅपिटल फंड. एंट्रन्स फी मधून लेस कॅपिटलाइज 10,000.
आणि कॅपिटल फंड मध्ये ऍड आहे. कॅपिटल फंड मध्ये ऍड एंट्रन्स फीज कॅपिटलाइज 10,000. डिप्रिशिएट बिल्डिंग बाय 2%. बिल्डिंग मधून लेस डिप्रिशिएशन 2% ऑन 2 lakh 4,000. लेस डिप्रिशिएशन 4,000. Depreciation is a loss. Expenditure side ला to depreciation on building 4,000. Furniture by 5%. Furniture मधून less depreciation 5% means 2,000. Expenditure ला to depreciation on furniture 2,000. Then and sports equipment by 10%. Sports equipment मधून less depreciation 3,000 आणि एक्सपेंडिचरला टू डिप्रिशिएशन स्पोर्ट्स इक्विपमेंट 3,000. अशा रीतीने हे सगळं आपण सोडलेलं आहे. आता सगळे इनरचे आउटरला घ्यायचे आणि मग पुढचं हो. सॅलरीज 21,000. सॅलरीज 21,000. इन्शुरन्स लेस केल्यानंतर 700. डिप्रिशिएशन 4 आणि 2 6 3 9,000. Then entrance fees outer column 10,000. Subscription 40,000. Add outstanding inner column 48,000. Less received in advance 500. 47,500. 47,500. आता इन्कम एक्सपेंडिचर सगळे आपल्या आउटरला घेऊन झाले. इफ क्रेडिट साइड इज मोर दॅन डेबिट साइड, द बॅलन्स इज कॉल्ड सरप्लस. आता या प्रॉब्लेम मध्ये क्रेडिट साइड जास्त आहे. त्यामुळे सरप्लस. क्रेडिट साइडची टोटल total 97,500. 97,500. डेबिट साइडला फरक आहे 57,800. 57,800 which is called surplus ट्रांसफर टू कॅपिटल फंड. इन्कम आपलं आहे 97,500. एक्सपेंडिचर कमी आहे त्यामुळे आपल्याकडे जे शिल्लक राहिले त्याला म्हणतात सरप्लस विच इज ट्रान्सफर टू कॅपिटल फंड. कॅपिटल फंड मध्ये ऍड सरप्लस. 57,800. 57,800. आणि आता बॅलन्स शीट टोटल घ्यायचं आपल्याला. बॅलन्स शीटचे इनरचे आउटरला आता घ्यायचं, अगोदर घ्यायचं नाही. कॅपिटल फंड 67,800. 500 cash in hand. Building 1,96,000. Furniture 38,000. Sports equipment 27,000. Sports equipment 27,000. आणि आता इनरचे सगळे आउटरला घेतलेले आणि बॅलन्स शीट टोटल. both side total 3,19,300. 3,19,300. 3,19,300.
टोटल टोटल अशा रीतीने हा प्रॉब्लेम पूर्ण झालेला आहे. थँक्यू.